होतं, सगळ्यांसाठी चांगलं बनता बनता आपण किती मोठं आपलं नुकसान करून घेत असतो हेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। व्हिडिओ पूर्णपणे बघा। आपण नेहमी विचार काय करत असतो, आपण सगळ्यांसाठी चांगलं बनून त्यांची मन जिंकून घेऊ शकतो किंवा सगळ्यांसाठी त्यांना जे पाहिजे अगदी तसं वागून त्यांच्याप्रमाणे त्यांना मदत करून त्यांच्यासाठी आपण त्यांची आवडती व्यक्ती होऊ शकतो। कोणाला आवडत नाही की आपल्याला कोणी चांगलं म्हटलेलं, पण खरं तर आपण दुसऱ्यांसाठी चांगलं बनून स्वतःचं आयुष्य खराब करून घेत असतो। आपण अशा चिखलामध्ये पडत असतो की ज्या चिखलातून बाहेर पडणं आपल्याला अशक्य असतं। म्हणून कधीच दुसऱ्यांसाठी चांगलं बनू नका, याच्यातून आपल्याला ना खूप त्रास होत असतो। आपण आपलं आयुष्य अशा एका चिखलाच्या खड्ड्यात टाकत असतो की त्यातून बाहेर पडणं ना आपल्याला खूप अवघड असतं। आपण दुसऱ्यांसाठी चांगलं का बनत असतो? आपल्याला असं वाटतं की आपण त्याच्यासाठी चांगलं नाही बनलो तर तो आपल्याला सोडून देईल, आपल्याला मान सन्मान देणार नाही, अशी आपल्या मनात एक भीती तयार झालेली असते। दुसऱ्यांसाठी चांगलं नाही केलं किंवा त्यांच्या मनाप्रमाणे नाही वागलं तर ते आपल्याला सोडून देतील, आपण त्यांना आवडणार नाही, अशा प्रकारची एक आपल्या मनात भीती बसलेली असते। म्हणून ना आपण ते म्हणतील तसं, त्यांना जसं मनाला वाटेल त्यांच्या मनाचा पहिल्यांदा विचार करत असतो। आपण आपल्या मनाचा नाही विचार करत। त्यांचं मन दुखलं नाही पाहिजे हा आपला एकच हेतू असतो, पण त्यांचं मन दुखवता त्यांचं मन जपता आपण आपलं मन कधी दुखावतो हे आपल्यालाच कळत नाही, आणि आपण आपलं आयुष्य कधी खराब करत असतो हे सुद्धा आपल्याला कधीच समजत नाही। कारण आपण एवढं दुसऱ्यांसाठी गुरफटत गेलेलो असतो, स्वतःचं आयुष्य, स्वतःची वेळ, स्वतःचं जे काही असेल ते सगळं दुसऱ्यांसाठी आपण अर्पण केलेलं असतं। आपल्या डोक्यात एकच असतं की मी जेवढं दुसऱ्यांसाठी करेन तेवढं माझ्याकडे दुप्पट येणार आहे आणि मी त्यांच्या नजरेत चांगली व्यक्ती बनणार आहे। पण असं करून आपण आपल्या आयुष्याच्या जीवनावर आपल्याच हाताने धोंडा मारून घेत असतो। आपल्याला असं वाटतं की आपण जर समोरच्याला मदत नाही केली, समोरच्याचं काय मत आहे त्याचं जर मन दुखावलं किंवा त्याच्या गरजेला नाही धावून गेलो तर तो आपण सगळ्या जगात त्याच्यासाठी वाईट व्यक्ती बनवू, तो आपल्याला पसंत नाही करणार किंवा तो नेहमी आपला तिरस्कार करणार, आपल्याशी कधीच चांगलं बोलणार नाही। बघा, तुम्ही विचार करा, असं आपल्या मनात येत असतं ना, म्हणून तर आपण दुसऱ्यांना मदत करत असतो। आपलं एकच टार्गेट असतं, मी दुसऱ्यांना मदत करते, त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण करते तर त्यानं मला चांगलं म्हणावं। पण ना आपलं दुर्दैव असं असतं की आपण एवढं स्वतःला त्यांच्यासाठी झोकून दिलेलं असतं की त्यांना जोपर्यंत गरज आहे ना तोपर्यंत ते आपल्याशी चांगले असतात। त्यांना माहिती असतं की हे 24 तास आपल्यासाठी अवेलेबल आहेत। आपण सगळ्यात मोठी चुकी काय करतो माहित आहे? सगळ्यांसाठी चांगलं करताना आपण स्वतःला विसरून जातो। आपल्या स्वतःला काय चांगलं वाटतंय ना हेच विसरून जातो। दुसऱ्याला काय चांगलं वाटतंय ना हे आपल्याला लक्षात असतं, पण आपल्या स्वतःसाठी काय चांगलं आहे ना हे आपल्याला कधीच कळत नाही। दुसऱ्यांसाठी चांगलं बनता आपण स्वतः कोण आहोत, आपली आवड काय आहे हेच आपल्याला माहिती नसतं। दुसऱ्यांच्या आवडी जपता आपली आवड कोणती होती हेच आपल्याला माहिती नसतं। दुसऱ्यांचा विचार करता आपला विचार कोणता आहे तेच आपल्याला माहिती नसतं। दुसऱ्यांचं स्वप्न बघता त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला मदत करता आपलं स्वप्न काय होतं हे आपल्याला कधी आठवत नाही, आणि एक वेळ अशी येते की आयुष्यातली की सगळं निघून जातं आणि त्यावेळेला आपण जाग होतो। म्हणूनच वेळ जाण्याच्या आधीच आपण जाग झालेलं कधीही चांगलं। त्यांना जोपर्यंत गरज आहे ना तोपर्यंत आपल्याला वापरून घेत असतात, जोपर्यंत त्यांच्यासाठी त्यांची स्वप्न पूर्ण करायची आहेत, त्यांच्या ध्येयापर्यंत त्यांना पोहोचायचं आहे ना तोपर्यंत ते आपला वापर करून घेत असतात, आणि आपल्याला वाटतं की आपण त्यांना आवडतोय, आपल्यावर ते प्रेम करतायत म्हणून तर आपल्याशी ते बोलतायत। पण असं काही नसतं। ज्यावेळेला त्यांचं स्वप्न पूर्ण होतं, ज्यावेळेला त्यांचं ध्येय पूर्ण होतं, त्यांना जे अचीव करायचं होतं ते त्यांना मिळतं ना त्याच्यानंतर ते तुम्हाला विचारत सुद्धा नाहीये। त्यांचं स्वप्न पूर्ण करता आपलं स्वप्न काय होतं हे आपण मात्र विसरून गेलेलो असतो। आपण विचार करतो की त्यांचे स्वप्न ध्येय पूर्ण झाल्यानंतर ते आपल्याला म्हणजे आपण त्यांची आवडती व्यक्ती आहे, पण असं काही नसतं। त्यांचं पूर्ण झाल्यावर त्यांच्या ते विश्वात असतात, आपल्याला त्यावेळेला कुठं सुद्धा विचारलं जात नाही, आणि आपण मात्र त्यावेळेला एवढे दुःखात होतो आणि त्यावेळेला आपल्याला किंमत कळायला लागते। अरे आपल्या तर हातात काहीच नाहीये, आपण त्यांच्यासाठी एवढं केलं, त्यांचे ते सगळे म्हणजे सुखी झाले, त्यांच्या ते स्वप्नापर्यंत पोहोचले, आपण तिथंच राहिलो। मग त्यांनी हा नाही विचार केला
की आपण आपल्या स्वतःचं अचीव केलं, आपल्याला जी मदत करणारी व्यक्ती होती ती तिथंच राहिली, तिला पण आपण तिच्यासाठी पण थोडंफार करावं, हे कधी त्यांच्या लक्षात नाही आलं. नाही येणार, कारण त्यांना म्हणजे आपल्यावर त्यांनी गरज म्हणून, त्यांची गरज म्हणून आपल्याकडे त्यांनी बघितलेलं होतं. त्यांनी जर खरंच आपल्यावर मनापासून म्हणजे आपल्यासाठी काही केलं असतं ना, तर त्यांनी हा नक्की विचार केला असता. म्हणून तुम्ही ना इथून पुढं एखाद्याचं स्वप्न ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्ही मदत करत असाल ना, तर त्याच्यासोबत आपलं पहिल्यांदा स्वप्न बघा, आपण कुठं आहे ते बघा. दुसऱ्यांच्या स्वप्नात आपल्या स्वप्नात धुळीला मिळणार नाही याची सगळ्यात पहिल्यांदा मोठी काळजी घ्या. आपली सगळ्यात मोठी काय चूक होते माहिती आहे, आपण त्यांच्या हिशोबानं चालायला लागतो. आपण त्यांच्या हिशोबानं चालत असतो म्हणून तर ते आपल्या सगळ्यात जास्त खुश असतात. आपण आपल्या आयुष्याचा रिमोट त्यांच्या हातात दिलेला असतो आणि आपण एक रोबोटचं यंत्र झालेलं असतो. ते जसा रिमोट वापरतील तसं आपण हलत असतो, म्हणजे त्यांचं काम करत असतो. आता तुम्ही ठरवायचंय आपण रोबोटचं मशीन व्हायचं का आपलं स्वतःचं पण अस्तित्व तयार करायचं. तुमच्या आयुष्याचा रिमोट किती दुसऱ्यांच्या हातात द्यायचा आणि त्यांच्या रिमोट प्रमाणे किती चालायचं हे सगळं आता तुम्ही स्वतः ठरवायचंय. लोक आपली इज्जत काय करतात माहिती आहे, कारण आपल्या आयुष्याचा रिमोट त्यांच्या हातात असतो. ज्या वेळेला तुम्ही तुमचा रिमोट काढून घ्या बघा, ती लोक तुमची इज्जत सुद्धा करणार नाही. तुमचा खूप फायदा उठवतात आणि तुम्हाला याची कल्पना सुद्धा नसते, कारण त्यांना तुमची गरज असते तोपर्यंत ते तुमचा फायदा घेऊन रिकामे होतात. पण ज्या वेळेला तुम्हाला खरंच गरज पडते ना, त्यावेळेला ते तुमच्या दुनियेत नसतात. तुम्ही मोबाईलची तुमच्या संपूर्ण लिस्ट बघा, तुमचे कितीतरी फ्रेंड असतील, कितीतरी जवळचे लोक असतील, तुम्ही म्हणता ही माझे आहेत माझे आहेत, पण ज्या वेळेला तुम्हाला खरंच गरज असते त्यावेळेला ते तुमच्यासाठी अवेलेबल असतात का हो? पण आपण त्यांची एवढीशी जरी गरज असली ना लगेच धावून जातो, का तर आपल्याला वाटतं ते माझे आहेत, पण असं काही नसतं. त्यांना ना फक्त आपण गरजेपुरते पाहिजे हवे असतो. ज्या वेळेला त्यांना तुमची गरज असते ना त्यावेळेला ते तुमच्याकडे पटकन येतात, पण ज्या वेळेला आपल्याला गरज नसते ना त्यावेळेला ते आपल्याला पूर्ण विसरून जातात. दुसऱ्यांच्या गरजा पूर्ण करता करता आपण एवढे थकून जातो की आपली गरज काय आहे हेच आपल्याला लक्षात येत नाही आणि यातून आपल्याला काय मिळतं, फक्त दुःख आणि डिप्रेशन मिळतं. आणि मग आपण म्हणतो अरे माझ्या आयुष्यात किती दुःख आहे, माझ्या आयुष्यात किती डिप्रेशन आहे आणि तो बघा किती आनंद आहे. का तर त्यानं बरोबर आपला वापर करून त्याचा तो सुखी झालेला असतो आणि आपण मात्र त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण करून आपण स्वतःला आपल्या दुःखात लोटलेलं असतं. आपण दुसऱ्याचं स्वप्न पूर्ण करता करता आपलं आयुष्य बर्बाद करत असतो आणि आपल्याला वाटतं आपण त्याचं स्वप्न पूर्ण करायला मदत करतोय, पण खऱ्या अर्थाने आपण स्वतःच्या पायावर एवढा मोठा दगड मारून घेत असतो. ज्या वेळेला त्याची जखम खोलवर जाते ना त्याच वेळेला आपल्याला या गोष्टी लक्षात येतात. तुम्ही फक्त तुमच्या आयुष्याचं नुकसान नाही करत, तर तुम्ही तुमच्या स्वतःचं नुकसान करता, तुमच्या वेळेचं नुकसान करता, तुमच्या शरीराचं नुकसान करता, तुमच्या मनाचं नुकसान करता. मग विचार करा तुम्ही किती किती गोष्टींचं तुमच्या स्वतःचं नुकसान करत असता. ज्या वेळेला आपण 24 तास लोकांसाठी उपलब्ध राहतो ना त्यावेळेला लोक आपली किंमत नाही करत, कारण त्यांना माहिती असते ह्यांना काही काम नसतं. आपण एखादा कॉल केला किंवा एखादं काम सांगितलं की हे 24 तास आपल्यासाठी अवेलेबल असतात आणि आपण पण एवढं मूर्ख असतो की ही लोक जरा जरी गोड बोलली ना आपण आपल्या हातातलं काम लगेच बाजूला सारून, कितीही महत्वाचं काही असू द्या लगेच बाजूला सारून त्यांच्या मदतीसाठी लगेच धावून जातो आणि याच गोष्टीचा ते गैरफायदा घेतात, कारण त्यांना माहिती आहे हे 24 तास आपल्यासाठी अवेलेबल असतात. त्यामुळे ना त्यांना आपली किंमत नसते. तुम्हाला जर खरंच लोकांच्या नजरेत चांगलं बनायचं असेल तर पहिल्यांदा तुम्ही वाईट व्हा आणि तुम्ही स्वतःचं असं काहीतरी अस्तित्व निर्माण करा की लोकांना तुमच्याकडे वेळ मागताना 100 वेळा विचार केला पाहिजे, बाबा हा खूप बिझी असतो आणि याला कसा वेळ मागू. म्हणजे आपलं आयुष्य आपल्याला काहीतरी किंमतवान बनवलं पाहिजे. बाबा दुसरा विचार करताना थोडासा जरा आपला पण विचार करेल. नाहीतर जर आपण 24 तास सगळ्यांसाठी अवेलेबल राहिलो तर मग आपल्या आयुष्याचा सगळ्यांनी कचरा केला असं समजून जाऊ. आपण सगळ्यांना मदत करता करता आपण स्वतःच्या गरजा विसरून जातो. आपल्याला सगळ्यात पहिली गरज काय आहे, आपल्या मनाला किंवा आपल्या शरीराला किंवा काही असू द्या, आपली स्वतःची गरज काय याकडे आपण कधीच लक्ष देत नाही. दुसऱ्यांना आनंद देता देता आपला आनंद कुठं हरवलाय हेच आपल्याला माहिती नसतं. दुसऱ्यांना काय पाहिजे, त्याच्या आयुष्यात किती दुःख आहे, त्याचं दुःख कसं कमी करेन याकडे आपण एवढं झपाटून प्रयत्न करत असतो, पण आपल्या आयुष्यात किती दुःख आहे हेच आपण बघत नाही. आपलं दुःख दूर करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याकडे आपलं लक्ष नसतं, पण दुसऱ्याचं दुःख, दुसऱ्याचं आयुष्यातलं नैराश्य कसं कमी होईल याचा विचार करतो आणि त्यांचं तर कमी होतं, आपण त्यांना तसं व्यवस्थित गाईड करतो, पण आपल्या स्वतःकडे एवढं ते वाढून ठेवलेलं असतं त्याच्याकडेच आपलं लक्ष नसतं आणि ते कर्जाच्या व्याजासकट ते कर्जाचं म्हणजे व्याज कसं वाढत असतं तसं आपलं दुःख वाढत असतं
आणि ज्यावेळेला आपण एकटे पडतो, समोरची व्यक्ती आपल्या म्हणजे त्यांची गरज भागली की ते आपल्याला सोडून जातात आणि मग आपल्या लक्षात येतं अरे आपला कर्जाचा व्याप किती वाढलाय, त्यावेळेला आपल्या दुःखाकडे आपलं लक्ष जातं. आपण त्यातून बाहेरच पडू शकत नाही, एवढं त्याचं व्याज आणि हे असतं. दुसऱ्यानं एखादं काम केलं तर आपण त्याचं एवढं कौतुक करतो, पण आपण बी स्वतः काहीतरी काम करतो, पण आपल्या स्वतःच्या कामाकडे लक्ष नसतं. आपल्याला आपलं स्वतःचं कौतुक करायला आवडत नाही, कौतुक करायला वेळ नसतं. पण दुसऱ्यांचं कौतुक करायला सांगा, आपण भरभरून करायला करू, पण स्वतः बद्दल 2 शब्द बोलायला सांगू, आपल्याला आठवावं लागेल की अरे माझ्याकडे काय चांगलं आहे. दुसऱ्यांना खुश ठेवण्यात आपण एवढं व्यस्त असतो, एवढा वेळ वाया घालवतो, पण स्वतःला खुश ठेवण्यासाठी कधीच आपल्याकडे वेळ नसतो. आपल्याला वाटतं की तो खुश राहिला, तो छान राहिला की आपल्याला आपण म्हणतो आपल्याला आनंद होईल, का तर तुम्हाला आपलं मानतोय, पण असं काही नसतं. त्यांचे ते खुश राहतात आणि आपण मात्र आपल्या दुःखात परत व्यस्त होऊन जातो. म्हणून दुसऱ्यांना सुखी ठेवण्यात जेवढा वेळ वाया घालवताय तेवढा स्वतःला खुश ठेवण्यात वेळ वाया घालवा. दुसऱ्यांना खुश करता करता आपण स्वतः कधी तणावामध्ये जातो हेच आपल्याला माहिती नसतं. आपण सारखं तणावामध्ये का राहतो माहितीये, आपल्याला असं वाटतं मी जर त्याला खुश नाही ठेवलं तर तो मला सोडून जाईल, किंवा ही अशी आपल्या मनामध्ये भीती बसलेली असते, किंवा मी त्याला आवडणार नाही, त्याला दुसरंच कोणीतरी आवडेल, किंवा त्याच्यासाठी मी जर त्याची मदत नाही केली तर कोणतरी दुसरी व्यक्ती त्याला मदत करेल आणि मग तो त्या व्यक्तीला जास्त महत्त्व देईल. म्हणजे आपली ही भीती ना मनात सतत राहत असते. त्यामुळे आपण दडपणाखाली येऊन स्ट्रेसमध्ये येऊन दुसऱ्यांना मदत करायला जातो किंवा दुसऱ्यांच्या गरजा पूर्ण करायला जातो. त्यांनी लगेच हाक दिला की त्यांच्या आवाजाला प्रतिसाद देतो, का तर आपल्याला वाटतं अरे मी नाही त्याला मदत केली, मी नाही आता त्याला हे केलं तर तो दुसरीकडे जाईल. म्हणजे आपण तो दुसरीकडे जाऊ नये म्हणून आपला प्रयत्न चाललेला असतो. पण खरं तर असं असतं, जेवढं तुम्ही लोकांसाठी अवेलेबल राहाल तेवढं तुम्ही तणावात राहणार आहात. आपण दुसऱ्यांच्या समस्या सोडवण्यात एवढं गुंतून गेलेलो असतो की आपल्या घरात आपल्या आयुष्यात काय समस्या चालत ना हेच आपल्याला माहिती नसतं. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कधी स्वतःचा विचार करतो का? स्वतःच्या आरोग्याला काय पाहिजे, स्वतःच्या मनाला काय पाहिजे, स्वतःला काय आवडतं, स्वतःचा आनंद कुठं आहे हे बघतो का? तर नाही. नेहमी आपण दुसऱ्याचा विचार करतो, त्याला काय पाहिजे, त्याचा आनंद कशात आहे. आपण गृहिणी तर ना जेवणाचं सुद्धा असू द्या, कधी तुम्हाला आठवतं का हो आपण आपल्या घरात आपली आवडती वस्तू बनवली, किंवा आपण कधी बाहेर गेल्यावर आपल्याला जे आवडतं ते घेतलंय? कधीच नाही. आपण नेहमी दुसऱ्याचा विचार करतो, अरे त्याला काय आवडेल, त्याला हे घेऊ का, त्याला ते घेऊ का. नेहमी ना आपला स्वतःचा विचार बाजूला राहतो ना, आपण नेहमी दुसऱ्यांसाठी विचार करत राहतो. आणि यामध्ये सगळं करून सुद्धा शेवटी आपल्या पदरात काय पडतं, नैराश्यच पडतं. आपल्याला वाटतं की मी जर हे सगळं केलं नाही, मी जर त्याला विचारलं नाही, मी जर त्याला हे केलं नाही तर तो मला सोडून जाईल किंवा मला किंमत देत नाही. या सगळ्या स्ट्रेसमध्ये आपण जगत असतो आणि आपण एवढं स्वतःकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे ना आजपासून एकच ठरवायचं, कितीही काही हो, मी ना जे काही करेन ना ती माझ्या स्वतःसाठी करेन. मी दुसऱ्यांसोबत माझं पहिलं स्वप्न बघेन, माझं काय ध्येय आहे ते बघेन, माझा आनंद कशात आहे ते बघेन, माझ्या समस्या काय आहेत, मला कोणत्या गोष्टीचा स्ट्रेस येतोय त्यामधून मी बाहेर कसे पडेल ते बघेन, माझं किती मोठं दुःख आहे ते सगळ्यात कमी कसं करण्याचा प्रयत्न करेन, माझा वेळ मी जास्तीत जास्त माझ्यावर कसा खर्च करते ना हे बघेन, माझा वेळ मी दुसऱ्यांसाठी नाही देणार. त्यापेक्षा स्वतःसाठी तुम्ही वेळ दिला तर तुम्हाला कुठंतरी एक यशस्वी झाल्यानंतर वाटेल अरे मी कुठंतरी यशस्वी झाले, मी कुठंतरी काहीतरी अचीव केलं, मी कुठंतरी माझं स्वप्न पूर्ण केलं. आता जरी थोडंसं एवढं जरी काही घ्यायचं असलं तरी, काय करायचं असलं तरी, आपण प्रत्येक गोष्टीला प्रत्येक विचार करताना जर दुसऱ्यावर अवलंबून राहिलं तर त्यांना नाही ना किंमत, आणि प्रत्येक वेळी दुसरेच आपल्याला मदत करतील असं कशाला. त्यामुळे ना आपण स्वतःवर फोकस करायचा, स्वतः एवढं स्ट्रॉंग व्हायचं, स्वतः एवढं मेंटली स्ट्रॉंग व्हायचं की त्यांनी कुणीही काही म्हणू दे त्याचा अजिबात आपल्यावर प्रभाव नाही पडला पाहिजे. म्हणून तर नेहमी बघा आधी ह्या गोष्टी आपल्याला कधी करतात ज्यावेळेला आपण दुसऱ्यांसाठी सगळं आपलं करून झालेलं असतं, ज्यावेळेला आपल्या पदरात दुःख नैराश्य आलेलं असतं ना त्यावेळेला आपल्याला समजतं की आपण किती मोठ्या चुका केल्यात. आपण दुसऱ्यांसाठी अवेलेबल राहून दुसऱ्यांसाठी आपला अमूल्य वेळ देऊन आपण आपल्या आयुष्यात काय मिळवलं? काहीच नाही ना मिळवलं, फक्त वेळ वाया घालवला ना. त्यामुळं आजपासून एकच ठरवायचं की आपण सगळ्यात पहिली प्रायोरिटी आपल्या स्वतःला द्यायचं, काय असेल ते आपल्या स्वतःसाठी बघायचं आणि मग नंतर दुसऱ्याचा विचार करायचा. एखादा तुम्हाला सोडून गेला ना तरी चालेल, एखाद्याने तुम्हाला किंमत दिली नाही ना तरी चालेल, एखाद्याने तुमचा सन्मान नाही ना ठेवला तरी चालेल. असंही ती कुठे आपला सन्मान करायचे आणि कुठे आपल्यासाठी त्यांच्या मनात आदर होता ते मग जाऊ द्या ना, स्वतःसाठी थोडं जगून घेऊया. आयुष्य किती आहे कोणालाच माहिती नाही, आहे तेवढं तरी स्वतःसाठी जगूया.
बस करूया, आतापर्यंत दुसऱ्यांसाठी सगळा वेळ वाया घालवला, आता स्वतःसाठी सुद्धा बघूया. हा व्हिडिओ इथंच थांबवते. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.